मी आपण अध्यक्ष काय झालेलं आहे आता आपण इथं बोडकेनगर पट्ट्यात आलेलो आहे, काय झालंय नक्की इथं? बोराडे साहेब, मी पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार मानतो का सामाजिक कामासाठी आपला न्यूज चॅनल कायम पुढं असतो. खरं तर हा बोडकेनगर भाग आहे जुन्नर शहरातला सुशिक्षित भाग म्हणून या भागाकडे पाहिलं जातं. सर्वात जास्त कर देणारा, कुठली थकबाकी नगरपालिकेला नसलेला असा हा सुशिक्षित लोकांचा भाग आहे. पण गेली 5-6 महिन्यापासून तुम्ही पाहू शकता की हे सांडपाणी सर्व रस्त्यावरती, जो प्रमुख रस्ता आहे बोडकेनगरचा त्या रस्त्यावरती हे सांडपाणी या कॉम्प्लेक्समधनं वारंवार येतंय. या लोकांशी सातत्याने बोलल्यानंतरही ही लोक त्यावरती मार्ग काढत नाही. एकमेकाचं नाव सांगितलं जातं, नगरपालिकेचं नाव घेतलं जातं का नगरपालिकेची चूक आहे. पण आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की ह्या सोसायटीचा ज्या कॉम्प्लेक्समधनं येणारा चेंबर आहे तिथंच हा पॅक होऊन हे सांडपाणी खरं तर या रस्त्यावर जातंय. आणि तुम्ही पाहिलं असेल एक मिनिट थांबवतो. या सोसायटीचं नाव काय माहितीये? ओमसाई कॉम्प्लेक्स. ओमसाई कॉम्प्लेक्स म्हणजे बोडकेनगर. या ठिकाणी शेजारीच पवार डॉक्टर यांचं हॉस्पिटल आहे. म्हणजे आरोग्याचा जर आपण विचार केला ती लोक दवाखान्यामध्ये आपलं आरोग्य सुधारण्यासाठी येत आहेत. पण ह्या हॉस्पिटलच्या शेजारीच आपण आरोग्य बिघडवण्याचं काम ह्या सोसायटीतले लोक करतात असे नागरिक म्हणून माझे म्हणणं आहे. मी या ठिकाणी काम करत असताना वारंवार लोक माझ्याकडे मागणी करत होती की तुम्ही या कॉम्प्लेक्सच्या लोकांशी बोला. इथं राहणाऱ्या सुशिक्षित लोकांना मी फोन करतोय. एकाला फोन केल्यानंतर त्यांनी दुसऱ्याचं नाव घ्यायचं, दुसऱ्याला फोन केल्यानंतर तिसऱ्याचं नाव घ्यायचं. म्हणजे आपण सुशिक्षित आहोत, आपण समाजाप्रती काहीतरी काम केलं पाहिजे ही भावना दूर ठेवून अक्षरशः अशिक्षित लोकांसारखं वागणं ह्या लोकांचं असेल याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. म्हणून खरं तर मी आपल्याला बोलवलं आहे या ठिकाणी. जोशी साहेब, आपण सदर सोसायटीचे सचिव आहात, बरोबर? बरोबर. काय सांगाल, हा प्रॉब्लेम आपल्याला काय लगेच आजच झाला आणि आजच हे आलेले नाहीयेत? मागील भरपूर महिन्यांपासून हा प्रॉब्लेम दिसतोय. काय केलंय याच्यावर? नाही, भरपूर महिन्यापासून नाही. हे मध्यंतरी ते चेंबर तुंबलेले होते. नगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून नगरपालिकेचे प्रतिनिधी बोलवून ते स्वच्छता केली. एक 15 दिवसापूर्वी साफसफाई केलेली. परंतु तो एल्बो टाकल्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने तिथं रस्त्याच्या बाजूला तर तो एल्बो काढून ते चेंबर बांधून घ्यावा लागेल. त्यासाठी 7 ते 8 हजार रुपये खर्च म्हणजे नगरपालिकेची चूक आहे थोडक्यात. नाही, तो आता ती चुकीचं कुठली काम ती केलं बघावं तुम्ही. लागेल. ती प्रत्यक्ष बघून आपण असं असेल नगरपालिकेने तर काय आहे, माझं काम असं आहे तुम्ही का नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावू शकता का? फोन करतो त्यांना. कारण माझा स्वभाव असा आहे की ऑन दी स्पॉट काम झालं पाहिजे. याच्यात नागरिकांचा प्रश्न मिटणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. आपण आरोग्य विभागाचे जे अधिकारी त्यांच्याशी आपण खरं तर बोलू. कोणाला फोन लावलाय आपण? पाटणकर मॅडम आणि गुणवरे साहेब त्या ठिकाणी आहे, तर त्यांच्याशी आपण व्यस्त येतोय त्यांचा फोन. 1-2 मिनिटं थांबा, कोणाशी नक्कीच कामासंदर्भात बोलत असतील. हा साहेब, आपण काय सांगत होते? 15 दिवसापूर्वी चॉकअप काढून घेतलेलं, स्वच्छ झालं ते. नगरपालिकेनेच काढलं होतं ना? नगरपालिकेचे प्रतिनिधी बोलून केलं. मग रात्री नगरपालिका- 12 वाजेपर्यंत आम्ही साफसफाई करून घेतली. व्हॉट्सअपला पण दाखवलं, सगळं केलं स्वच्छ. पण परतच ते 15 दिवसांनी परत चॉकअप झाले. म्हणजे नगरपालिकेचं बोगसच काम आहे ना? नाही, लाईन तिथं खराब आहे आणि इथं जवळजवळ 10 फूट खोल खड्डा आहे. त्याच्या सीडी आणून रात्री 12 वाजता ते स्वच्छ केलं. तिथं साळुंके ते लॅबचे प्रतिनिधी त्यांना पण बोलवलं होतं. काळे इथले काम करतात नाही, लॅबचे प्रतिनिधी कशाला? नाही, समोर आम्ही काम करून घेतो नगरपालिकेच्या. रात्री 12 वाजेपर्यंत चॉकअप निघालं, सगळं व्यवस्थित आलं. पाणी ओतलं, स्वच्छ पाणी ओतलं आणि निघालं ते चॉकअप. साहेब, तिथं उभं राहिलं की वास किती येतोय पाहिलं का? हो, असं येतो. पण आता ही काय चूक झालेली आहे ती करावं. चेंबर टाकून ते व्यवस्थित आहे. कारण तो एल्बो टाकला ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहे तिथं. आता मग नगरपालिकेत ऐका ना. त्याच्याकडून ती कार्यवाही करून घ्यावा लागेल. हा, मग आता जर हे तेच चेंबर टाकायचं- ऐका ना, मग आपण नगरपालिकेशी काय संवाद साधला का? काय पत्र व्यवहार केलाय का की बाबा असं असं होतंय, मग हे आपण व्यवस्थित करून नाही, द्या? आता हे झालं परत आता तुंबलेले. आता मी इथं नव्हतोच, गावी होतो. माझं काम चाललेलं आहे, त्यामुळे मी गावी एक होतो. मिनिट. बाळासाहेब सदाकाळ बोलतोय मी बोडकेनगर भागामधून. मॅडम, काय आहे का इथला जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरती ओम शांती कॉम्प्लेक्स आहे. त्या कॉम्प्लेक्सचं सांडपाणी 6 महिन्यापासून रस्त्यावर येते. त्याच्यातून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा झालेला आहे. शाळेतली मुलं जातात, त्यांच्या अंगावर पाणी उडतंय. शेजारी हॉस्पिटल. मॅडम, आता त्या सोसायटीचे जे सचिव आहेत त्यांना खाली बोलवले का ते म्हणतात की नगरपालिकेची चूक आहे. पण इथं पाहिल्यानंतर लक्षात येते की सोसायटीची चूक आहे.
सोसायटीची चूक आहे. पण माझं काय म्हणणं आहे मॅडम, तुम्ही जर आले असते इथं, लोक पण जमा झालेले आहेत, तुम्ही जर आले असते आणि ऑन दी स्पॉटवर नक्की तुमची चूक आहे का सोसायटीची चूक आहे हे जर पत्रकार पण आहे त्यांच्या समोर क्लिअर झालं तर आमच्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांना बरं वाटेल की बाबा हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागतो. ओके ओके बरं मी गुणवरे सरांच्या कानावर टाकते. प्लीज जरा सरांशी बोला आणि त्यांना पाठवा कारण सरांशी बोलते. हो सर. आता पाटणकर मॅडम तर स्पष्ट म्हणल्या की ही नगरपालिकेची चूक नाहीये, ही सोसायटीची चूक आहे. नाही आता यात काय आहे, जर सोसायटीचं म्हणणं आहे नगरपालिकेची चूक आहे तर सामान्य नागरिक म्हणून आपण नगरपालिकेच्याही बोकांडी बसू. पण जर नगरपालिकेचं म्हणणं असेल की ह्या सोसायटीची चूक आहे तर ह्या लोकांकडनं ही लोकही आपलीच आहे पण यांच्याकडनं चूक होणार नाही, ती कशा पद्धतीने सुधारवता येईल अशा पद्धतीने आपण हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. साहेब काय झालंय नक्की? आपण मागाशी काय 2 मालक आहेत ही काय सांगत होते? तो बाजूला राहतो हा तो नंतर घेऊ आपण. फक्त हे जे चॉकअप झालेले आहे ना यासाठी तो एल्बो आपलं हे चेंबर बांधून 7 ते 8 हजार रुपये खर्च येईल, ते करून घ्यावा लागेल. म्हणजे हा प्रश्न कायमचा. मग ही कधीपर्यंत होईल आता? काय? आता सोसायटीच्या सभासदांशी बरं, बरं, नाही, जे मी घर काय मालक तुमचा आहेत फोन वेटिंगला इथं लागला, 9 खोल्या भाड्याने फोन केला. हा आणि 3च मालक इथं राहतात. त्यांचं असं म्हणणं होतं अच्छा. की सरांशी बोलून आम्ही 4 मालक आहेत इथं, बाकी सगळ्या भाड्याने खोल्या दिलेले. हा, आलं तर बरं होईल. नाही भाड्याने देऊ किंवा काय याच्याशी पण त्याचं मेंटेनन्स यायला पाहिजे ना तिथं. मेंटेनन्स जर येत नसेल तर मग स्वच्छता कशी करणार तिथं? साहेब मेंटेनन्स येत नसेल तर मी एका सोसायटीचं ऐका ना मी इथं एका 2 मालक आहेत, बोराडे आणि बारेकर. ऐका ना बोराडे आणि बारेकर जर मालक maintenance आहेत, ते येत मग नसेल- मालक देत नाही maintenance ते. येत नसेल तर तुम्ही त्या सभासदांवर 101ची कारवाई करा. पण तुमच्या सोसायटीमुळे लोकांना त्रास होईल असं नका वागू ना. म्हणजे साहेब आता त्यांनी जर का मेंटेनन्स नाही दिलं तर हे असंच चालू ठेवायचं? मग तसंच चाललंय आता. 15 दिवस झालं ना असंच आहे. मग एक काम करा, ते मेंटेनन्स देत नाही ना, तुमच्याकडे नगरपालिकेचं पाणी येतं ना, ते नगरपालिकेचा टॅक्स भरू नका, तुमचं पाणी बंद करा. पण तुमच्यामुळे लोकांना त्रास होईल असं नका ना वागू. नगरपालिकेने स्वतंत्र कनेक्शन दिले आणि त्याची माहिती दिलेली नाही. कोणाला connection? नगरपालिकेने जी कनेक्शन दिलेले आहेत ना त्याचे बिलाने दाखवत नाही. कनेक्शन दिले का सेपरेट प्रत्येकाला सेपरेट दिलेले आहे कनेक्शन त्यांनी. तुम्ही वर जाऊन बघा. आता जर इथे झालं तर माझी खोली जर बघितलं तर वर टेरेसला आहे, त्याचा स्लॅब जर कोसळला हे झाला तर किती हानी होईल? 1 कोटीचं माझं नुकसान होईल तिथं. वीज जर इथं ऍक्सिडेंट झाला त्याच्यात कोण भरून देणार? अहो साहेब स्लॅबचा काय विषय आला याच्यात? हो, इथं बरेचशा अडचणी अंतर्गत हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना. अहो, मीटिंगला सगळे जर आले तर ऐका होऊ ना शकतात. 1 मिनिट ऐकून घ्या साहेब. हा नक्की सोसायटीचा स्लॅबचा हे ते सोसायटीचा हा, प्रॉब्लेम मग आहे. अंतर्गत येत मग नाही. त्यांनी तुम्ही सोसायटीचे पूर्ण जनतेला दावे वेटीस आहे. धरायचं, पूर्ण जनतेला वेटीस धरायचं. नाही आता हे जनतेला वेटीस धरण्यासारखं आहे ना की बाबा सोसायटीचं मेंटेनन्स नाही देते किंवा या गोष्टी. तुमच्या लोकांना त्रास झाला चालेल पण या लोकांना त्रास नको. 7 ते 8 हजार कोण बेर करणार? ते बघा ते कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आता ते ह्या सांडपाण्यातून जात आहेत. मला सांगा या सांडपाण्यातून तुम्ही येताय, तुम्हाला चांगलं वाटतंय का? या सोसायटीचं सांडपाणी रस्त्यावर येते आणि याच्यातून तुम्हाला यावं लागतं, वाटतंय का नाही वाटत? ते बघ काय म्हणजे कोणालाही जरी हे बघा लहान लहान मुलं जात आहेत तिथून. काय मान्य आहे सगळं हे, पण जर आर्थिक पैसे असतील तर ते करू शकतो ना. तुम्ही सचिव आहात, तुम्ही काय नाही ना, करते ते 6 लोक आपण किती करणार मी? बाकीचे पैसे देत नाही ना. 6 मध्ये सोसायटी चालणार का? अहो साहेब हा सगळे सुशिक्षितच आहे तिथं, पण सगळं आडमुठे धोरण आहे ना त्यांचं. मग आता साहेब मला सांगा मग त्याच्यामुळे पूर्ण शहराला त्रास द्यायचं? मार्च 2025 ला हे आहे किती 2017 पासूनच पाणी बिल थकलेलं होतं. स्वतः 34,000 रुपये भरून घेतले आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून. 6 खोल्यांचे जे 2 मालक आहेत त्यांनी पैसे दिलेलेच नाही. सर तुम्ही एकदम मग आम्ही कितपत ऐका ना, मग त्यांचे फ्लॅट जे आहेत त्यांना मुद्द्यावर आले तर तुमची अडचण झाली तर तुम्ही पाण्याचा टॅक्स भरला ना 35,000. ऐका ना, तुमच्या स्वतःच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 35,000 रुपये भरले ना तुम्ही. म्हणजे लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी करा ना तुम्ही. नगरपालिकेने सहकार्य करायला पाहिजे ना मला. ठीक आहे ना, आपण नगरपालिकेने काय सहकार्य हवं तुम्हाला सांगा नगरपालिकेकडून? सेपरेट कनेक्शन दिलेले आहेत, हा सेपरेट दिलेत. मग हो. सोसायटी कशासाठी येतात? मग आता सेपरेट दिलं त्यांना तोडायला सांगायचं का पाणी कनेक्शन? मग कॉमन पैसे कोण भरणार? म्हणजे कॉमनचं Common आहे पण ते टाकी तुम्हाला आहे ना. कॉमनची जी टाकी असती साहेब ते मेंटेनन्स मधून द्यायचे असतात पैसे. मेंटेनन्स येत नाही ना. मग आता मग साहेब एक काम करू का, इथल्या बोडकेनगरच्या रहिवाशांना मी जनता न्यूज तर्फे मागणी करू का की सदर सोसायटीचे मेंबर मेंटेनन्स देत नाहीये तर तुम्ही वर्गणी काढून यांचं गावी आत्ताही काम करा. चाललेलं होतं. मी गावी 15-20 दिवस होतो. आता हा प्रश्न मला फोनवरती समजला. आणि आज मी माझं काम बंद आहे तेव्हा मी जुन्नरला आलो.
बघतो आता माझं मी 3-4 जण सभासदांशी बोलणं झालेले ते त्याला 7 ते 8 हजार खर्च येणार आहे. मग त्यासाठी तो मग हे करून टाकू, एल्बो टाकून नगरपालिकेची परवानगी घेऊन कार्यवाही करू ती. अध्यक्ष, नगरपालिकेचे कर्मचारी येत आहेत का येतात, इथं? एक 5 मिनिटात येतो म्हणते. हा, पाटणकर मॅडम आणि उनवरे साहेब दोघं येत आहेत. 1-2 मिनिटं थांबा साहेब. आणि 2 वेळा चॉकअप काढलेले, 2 दिवसापूर्वी काढलं, परत ते तुमचं ते मग साहेब तुम्ही नेमकी काय होतंय की आपल्याला खांद्या माहिती आहे. छाटण्यापेक्षा मुळावर ही करा की नक्की काय होतंय. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे ना. नुसतं चालू काम करून काय मजा नाही नसते. नाही हा हे दाखवा, ते बरोबर. म्हणजे आमचा तुमच्याबद्दल राग नाही. तुम्ही सगळ्या लोकांनी सुशिक्षित भागात राहणारे लोक आहेत तुम्ही. ही आणि परिस्थिती आपल्यामुळं आम्हाला माहिती आहे. साहेब आपल्याला आम्ही त्रास तुमचे होतो. काय यावर- वैरी नाहीयेत नाही का आपला परिचय पण नाहीये का कुठं बाबा आपली जमीन शेजारी शेजारी असं पण नाहीये. आम्ही तुम्हाला बोलवले. नाही, पण बरोबर. हा प्रॉब्लेम हा जनतेचा प्रॉब्लेम होतोय. नाही, जनतेला त्रास होतोय आम्हाला माहिती आहे, परंतु यांचं सहकार्य नसल्यामुळे हे होतं ना सगळं. आम्ही किती बेअर करणार ते. नाही मग त्याच्यामुळे जर का जे पेड नाही करत आहे त्यांच्या फ्लॅटला ताळे मारून टाका ना. म्हणजे ते येतील की बाबा का ताळा मारला, का असं करताय. मग बाबा तुम्ही मेंटेनन्स देत नाही, तुमच्यामुळे इथं स्थानिक नागरिकांना त्रास होतोय. स्थानिक नागरिक मला येऊन बोलतायत, ते तुम्ही बोलू शकता ना, का नाही बोलू शकत साहेब? विषय झाला तो मीटिंग मध्ये झाला. आता हे बघा, हे विद्यार्थी आहेत, हे बघा, उद्या यांच्या आरोग्याला जर का काय धोका झाला तर याचा जबाबदार कोण? सोसायटी झाले, सगळ्या गोष्टीला सोसायटी जबाबदार असते. सोसायटी आले म्हणजे सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव पहिले आले ना. मान्य नाही, सगळ्या गोष्टी मान्य आहे. म्हणल्यावरती त्यासाठी आता आम्ही कार्यवाही करायचे चालवले, पण आता कॉन्ट्रीब्युशन आला का आम्ही करतो. आज समजल्यानंतर पर्यंत लोकांना त्रास होतोय त्याचं काय? नाहीतर मग तुम्ही नगरपालिकेला सांगा की इथलं पाणी बंद करा, म्हणजे पाणी चालू करण्यासाठी ती लोक येतील बाबा.